पहिल्यांदा आज रेग्युलर 2 लेक्चर होणार आहेत. म्हणजे 1.5 तासाचे 2, बरोबर आहे? पहिल्यांदा काय आहे की आज पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन घेणार पहिल्या लेक्चरमध्ये आणि दुसऱ्या लेक्चरपासून आपण स्टार्ट करणार. इंट्रोडक्शन म्हणजे काय असतं, काय जास्त काय प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन किंवा टॉपिक वाईज एक्सप्लेनेशन असली गोष्ट नाही. ऍक्च्युअल मध्ये आपण ही सिरीज पूर्ण 50-60 लेक्चरची म्हणजे टोटल 1.5 तासाची किती होतील, 100 ते 120 लेक्चरची ही जी सिरीज करणार आहे, त्या सिरीज मध्ये आपलं काय टार्गेट आहे की आपल्याला शेवटपर्यंत आलं पाहिजे, बरोबर आहे? मग आपण असं आपल्या आता अभ्यास करताना काय होतंय मुलांचं की स्टडी करत असताना एक ट्रेंड पडलाय. ट्रेंड म्हणजे कसा ट्रेंड पडलाय, म्हणजे पोलीस भरती करणारी मुलं वेगळ्या पद्धतीने गणितची प्रिपरेशन करतात, बरोबर आहे? त्याच्यानंतर तुमची या कोणत्या समजा कंबाईनची पोरं अभ्यास करतायत तर ती वेगळ्या पद्धतीने करतायत, एसएससीची वेगळ्या पद्धतीने करतायत आणि तुमच्या राज्यसेवा वगैरे ही पोरं थोडंसं वेगळं म्हणजे ज्या पॅटर्नचे क्वेश्चन पडतात त्या पद्धतीने काय करतात, क्वेश्चन टॅकल करायला सुरुवात करतात किंवा तसं प्रॅक्टिस करतात. आता आपण काय अप्रोच ठेवायचा आहे, बरोबर आहे? आपल्याकडे सगळ्याच पद्धतीचे विद्यार्थी आहेत, पोलीस भरतीचे आहेत, बरोबर आहे, मग कंबाईनचे आहेत, ग्रुप बीचे आहेत, ग्रुप सीचे आहेत. मग आपण नेमकं काय केलं पाहिजे किंवा कसं आपला अप्रोच ठेवला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं सांगा ते, मग मी सांगतो. तुम्ही सांगा काय करूया. रोजच्या रोज लेक्चर घेऊया, नुसती गणित देऊया, सोडवूया आणि झालं मग बस? काय करूया सांगा, सांगा काय करायचं? आता ते मला तुमचं काम आहे, तुम्ही सांगा. आम्ही ऐकायला म्हणून बसलोय. तर पहिल्यांदा काय समजून घ्या की गणिताची रिक्वायरमेंट काय किंवा एक्झामची रिक्वायरमेंट काय. म्हणजे तुम्ही ज्या एक्झामसाठी अपेअर करताय किंवा ज्या एक्झामसाठी प्रिपरेशन करताय, मग ते रेल्वे असू देत किंवा तुमच्या इतर कोणत्याही एक्झाम असू, एसएससी असू दे किंवा पोलीस भरती असू दे, कंबाईन असू दे, राज्यसेवा असू दे, प्रत्येक एक्झाम तुमच्याकडनं काहीतरी वेगळं मागतंय. पण गणित तुमच्याकडनं काही वेगळं मागत नाही. म्हणजे गणित काय मागत नाही म्हणजे काय, तर गणित तुम्हाला काय करते, गणित तुम्हाला म्हणतोय, गणित काय म्हणतंय तर की तुम्ही मला शिका, तुम्ही मला शिका. हा, तुम्ही माझा पूर्ण स्टडी करा. गणिताच्या मध्ये माझ्यामध्ये जे जे काय आहे ते तुम्ही सगळं एकदा स्टडी करून घ्या. मग जे गणित तुम्हाला विचारेल त्याच्या बाबतीत मी तुम्हाला मदत करतो. गणिताची एक फ्रेम आहे अशी, बरोबर आहे? म्हणजे आपण एखादा टॉपिक शिकतोय, फॉर एक्झाम्पल तुम्ही सरळव्याज आणि चक्रव्याज शिकायला लागलाय, त्याची एक अशी फ्रेम आहे, बरोबर आहे? त्या फ्रेम मधलं मूलभूत ज्ञान तुम्हाला झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करणार आहे की याचा वापर करून मी इतर कोणत्याही प्रकारचा तो कसाही प्रश्न विचारतात तुम्ही टॅकल करू शकतो. कशाला काय, मग आपल्याला पहिल्यांदा शिकायचं काय, पहिल्यांदा ही फ्रेम शिकायची, बरोबर आहे? पहिल्यांदा मॅथ शिकताना म्हणजे काय शिकायचे आहे, ही फ्रेम शिकायची आहे. त्या फ्रेम मध्ये जे जे काय बसणार आहे, बरोबर आहे, म्हणजे मॅथ्सचा आपण थेरॉटिकल भाग पाठ करून घ्यायचा. ओके, मी तुम्हाला सांगितलं की मॅथ्सला आपल्याला 2 वह्या पाहिजेत. रिझन काय आहे की पहिलं आहे की आपण एक नोट्स प्रिपेअर करणार आहे. मी तुम्हाला प्रिंटेड नोट्स देऊ शकतोय किंवा तुम्हाला पीडीएफ देऊ शकतोय, ऑनलाईन वाला पण देऊ शकतोय, पण विषय काय आहे की पीडीएफ दिली तर तुमच्या हाताखालनं ते जात नाही, तुमच्या हाताखालनं किंवा तुम्ही ते रटत नाही, ते पाठ करत नाही. ह्या गोष्टी पाठ झाल्या तर त्याचं आउटपुट खूप चांगलं मिळते. सगळ्या मुलांचा प्रॉब्लेम काय आहे की गणिताचा प्रॉब्लेम काय होतोय, समजा एखादं गणित असं मोठं गणित दिले, बरोबर आहे, आणि तुम्हाला सगळं समजते काय विचारले, कसं करायचं हेच कळतं. मेन मोठा एकच प्रश्न पडतोय विद्यार्थ्याला की काय करायचं, कसं गणित सॉल्व्ह करायचं, मी गणिताला कसा टॅकल करू, किंवा हे प्रश्न विचारला मला सगळं कळते, इकडनं रेल्वे आली, इथं पूल आहे, पुलावरनं रेल्वे क्रॉस करायला एवढं बघतोय, रेल्वेची लांबी दिल्या, पुलाची लांबी दिल्या, एवढं स्पीड सांगितले, मग काढू कसं. मार्केटमध्ये खूप पुस्तकं आहेत, पुस्तकांच्या मध्ये खूप अशी काय आहेत सूत्र आहेत, बरोबर. मग एवढ्या सगळ्यांच्या मध्ये पोरगं कन्फ्युज होऊन जाते की नेमकं करायचं कसं. लक्षात घ्या, त्याच्यामुळं आपण एक थीन लाईन गणिताची एक थीन लाईन आहे अशी की त्या लाईन मध्ये तुम्हाला सगळं येणार आहे. एकाला धरून एक टॉपिक आहे, एकाला धरून एक टॉपिक आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक तुम्हाला कोणता वाटतं सांगा, गणिताच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक कोणता आहे? एक टॉपिकचं नाव सांगायचं आणि तुम्ही बोलायचंय. तुम्ही बोलला तर ते कम्युनिकेशन होते, ती काय जुळत्या, फ्रिक्वेन्सी जुळते. ओके, हा सांगा कोणता असा टॉपिक आहे, मला काय वाटतं कोणता असा टॉपिक आहे. मी माझ्या पद्धतीने सांगतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा कोणता असा आहे. शेकडेवारी आहे, हा काय वाटतं, काय पण सांगा टॉपिक माहिती आहेत ना.
कोणता पण एक नाव चिपकून टाकायचं. हा, कोणतं पण एक नाव सांगायचं. कोणतं आहे? कोणतं? हा, अंतर वेगवेगळे. हा, पुढं. नफा तोटा आहे. काय वाटतंय? एक टॉपिक, कोणताही एक टॉपिक. वयवारी. मला असे दोनच टॉपिक वाटतं. दोनच टॉपिक जे तुम्हाला शिकायचे ते म्हणजे सगळे गणित. काय सांगतो? दोनच टॉपिक. दोन टॉपिक म्हणजे पहिला टॉपिक कोणता आहे बघा? एक, संख्या. तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये संख्या काय आहेत, त्यांचं कसं कॅल्क्युलेशन चालतंय, कसा गुणाकार होतोय, कसा भागाकार होतोय, भागाकार म्हणजे नेमकं कसं, कशा गोष्टी घडतात, गुणाकार म्हणजे नेमकं काय करतोय, या गोष्टी एकदा समजल्या तर याच्या बेसवरती तुम्हाला पुढचं ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स समजतं. दिस द बेस. आणि दुसरा एक टॉपिक आहे, तो कोणता म्हणला? तुमच्यात एकाकडनं अजून तो यायला नाही. हे सगळं एकाच वेगळं पार्ट आहे. नाही, अपूर्णांक म्हणजे संख्येचा एक अपूर्णांक. संख्येचे प्रकार कोणते आहेत म्हणजे आपल्या पद्धती, आपण सोप्या भाषेत संख्येचे प्रकार पाडूया. म्हणजे काय, आपण गणित करताना कोणत्या कोणत्या पद्धतीत गणित करतोय, किंवा गुणाकार करताना कोणत्या कोणत्या संख्येचा गुणाकार करतोय, कोणाकोणाच करतोय. एक तर असतात रेग्युलर संख्या 1 2 3 4, दुसरा असतोय 1/2 गुणिले 3/4 अपूर्णांकाला, आणि तिसरा असतोय 0.4 गुणिले 2.3. तीनच प्रकारच्या संख्या तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये वापरताय, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जो सगळ्यात असा तिसरा येतोय तो म्हणजे एक्स, बरोबर आहे. एक्स आणि वाय. मग आपण हे पहिलं लेक्चर कशाबद्दल घेतोय? एक्स बद्दल घेतोय, संख्या. आणि या संख्येच्या बरोबर अनेक टॉपिक येतोय, तो म्हणजे त्या दोघांचा अर्थ समजून घ्या, याची सांगड घाला. हे म्हणजे तुमचं शेकडेवारी आहे, हेच म्हणजे तुमचं सरासरी सॉरी, हेच तुमचं शेकडेवारी आहे, हेच तुमचं सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, नफा आहे, तोटा आहे, जे काय तेवढं आहे. त्याला हे समजलं. फक्त काय, याच्यामध्ये एक नुसतं काहीतरी दुसरी गोष्ट टाकल्या आणि फ्लेवर आणलाय आणि नाव दिले शेकडेवारी. समजते का? एवढंच केलं. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो की आपल्याला नेमकं मला म्हणायचं काय. बरं, समप्रमाण म्हणजे काय? एक गोष्ट वाढली, दुसरी गोष्ट वाढणार. बघा म्हणजे काय, एक गोष्ट समजा वाढत असेल तर दुसरी गोष्ट पण काय होते, वाढते. आणि दुसरं सेम अपोजिट सांगायचं झालं, एक गोष्ट कमी झाली तर दुसरी गोष्ट वाढते. म्हणजे काय, ठराविक चॉकलेट तुम्हाला खायचे, ठराविक चॉकलेट तुम्हाला खायचे. चॉकलेट खायचे म्हणजे तुम्ही काय करणार? समजा वर्गात तुम्ही 20 जण आहेत, बरोबर आहे. वर्गात तुम्ही किती जण आहे? 20 जण आहेत. 20 जणांच्यात मी 100 चॉकलेट तुम्हाला दिली, बरोबर आहे. तुम्ही चॉकलेट खायला सुरुवात केली. मग तुम्ही काय केलं, किती एका तासात समजा एक चॉकलेट खाताय, एक विद्यार्थी एका तासात एक चॉकलेट खातो, तर 100 चॉकलेट संपायला किती तास लागतील? 5 तास लागतील, बरोबर आहे. 20 प्रत्येकाला 5-5 वाटण्याला येत ना, 5 तास लागणार. आणि नंतर काय झालं, आपल्या क्लासची प्रसिद्धी झाली आणि 30 मुलं वाढली. आता विद्यार्थी किती झालेत? 50 झाले. अगोदरचे 20, नंतरचे हे 30, किती झाले? 50. आता 50 मुलांना ही चॉकलेट किती वेळ पुरतील? 2 तास पुरणार ना, बरोबर. म्हणजे काय, मी काय म्हणलो, कंडिशन सांगतो व्यस्त प्रमाण खालची. म्हणजे काय, मी विद्यार्थ्यांची संख्या वाढवली, लागणारा वेळ काय झाला? कमी झाला. आणि हे जर का अपोजिट होत असेल तर याला म्हणतो व्यस्त प्रमाण. ओके. आणि समप्रमाण म्हणजे काय, तुम्ही माझ्याकडे कामगार आहे, तुम्ही माझ्याकडे कामगार आहे आणि मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही तासाला एक चॉकलेट तयार करायचं मशीनवर, बरोबर आहे. आता 20 विद्यार्थी आहेत, 20 विद्यार्थी एका तासाला किती चॉकलेट तयार करतील? 20 करणार, बरोबर. आणि असंच मी 5 तास काम केलं, तुम्ही किती होणार? 100 चॉकलेट तयार होणार. ओके. आणि समजा आणि परत आपल्या क्लासची प्रसिद्धी झाली आणि 30 जण परत वाढली. आता कंडिशन काय झाली, मी काय करालोय, मजुरांची संख्या वाढवा लागलोय. माझं प्रोडक्शन काय होणार, वाढणार का कमी होणार? वाढणार ना. म्हणजे मी ज्या पद्धतीत, ज्या प्रमाणात मी काय वाढवा लागलोय, एक एक कोणताही फॅक्टर वाढवा लागलोय, म्हणजे आता मी मजूर वाढवा लागलोय, बरोबर आहे. त्या प्रमाणात दुसरा फॅक्टर वाढावा, त्याला म्हणते समप्रमाण. ओके, समप्रमाण समजलं. आता त्याचा शेकडेवारी सोबत एक छोटासा आपण संबंध लावून टाकूया. म्हणजे काय बघा, मी दरवेळेला एक उदाहरण सांगतोय, मी आणि माझी बहीण आहे, बरोबर आहे. म्हणजे काय बघा, माझा पगार आहे
माझा पगार किती आहे? बस 50,000 पगार. आता बघ, हा 50,000 पगार आणि आमच्या मम्मीने काय केलंय, आम्हाला डिस्ट्रीब्यूट करून दिली, वाटणी करून दिली. तुझा जो काय पगार असेल त्यातला 20% तू कुणाला दिला पाहिजेस? बहिणीला दिला पाहिजे. बरोबर आहे? किती टक्के? 20%. म्हणजे त्यातला 20% काढून मला कुणाला द्यायचं आहे? बहिणीला द्यायचं आहे. मग 20% किती येईल? 10,000 येईल. क्लिअर? आता बघा, उद्या जाऊन मला प्रमोशन मिळालं, बरोबर आहे, आणि काहीतरी मी अशा गोष्टी केल्या एक्स्ट्रा, माझा पगारच दुप्पट झाला. काय म्हणलो मी? पगारच दुप्पट झाला. आणि पगार झाला माझा किती? 1,00,000 झाला. आता मी तिला किती द्यायला पाहिजे? किती द्यायला पाहिजे? 20,000. आता मी याला जे 20,000 देतोय, हा जो संबंध आहे म्हणजे काय बघा, इकडं पगार काय झाला? वाढला म्हणजे काय झाला? दुप्पट झाला. तर माझ्या बहिणीला मिळणारी रक्कम पण काय व्हायला लागली? म्हणजे एक गोष्ट वाढली, दुसरी पण काय व्हायला लागली? बरोबर आहे? कोविड सारखा काळ आला आणि मी काय केलं? टीचिंगच करतोय आणि 50,000चा पगार कितीवरती गेला? 10,000 वरती गेला. म्हणजे अगोदर 50,000 होता, त्यातला मी देत किती होतो? 10,000 देत होतो, पगारच 10,000 झाला. लाडकी बहीण म्हणून 10च्या 10 देऊ टाकू? चालेल काय? नाही. हिशोब कसा आहे? किती टक्केचा हिशोब आहे? 20% द्यायला पाहिजे. मग किती द्याल ना? किती देणार? 2,000. आता बघा, माझा पगार किती पटीने कमी झाला? 50,000चा किती झाला? 10,000 झाला. बरोबर आहे? म्हणजे काय झाला? 5 पटीनं कमी झाला. बरोबर आहे? तिला मिळणारी रक्कम पण कितीने कमी झाली बघा. झाली. आता ह्याच संबंध, हेच रिलेशन 100च्या बाबतीत लावणं म्हणजे टक्केवारी काढणं. काय सांगतो बघ, इथं मी काय म्हणलो? 50,000चं 10,000 आहे, इथं 10,000चं काढलं आपण, बरोबर? तसंच मी 100च्या बाबतीत काढणार. मी तुम्हाला पहिल्यांदा फिरवून सांगितलं, टक्केवारीकडनं सांगितलं. मी हेच कधी उलट सांगतो. मी प्रत्येक वेळी माझ्या बहिणीला माझ्या पगाराचा किती भाग देतोय? 1/5 भाग देतोय. म्हणजे किती? 50,000 असेल तर 10,000 देतोय, 10,000 असेल तर 2,000 देतोय. मी पगाराचा फिक्स अमाऊंट देऊन टाकली, बरोबर आहे? आता मी काय म्हणतो, माझा पगारच जर का 100 रुपये असेल तर मी किती रुपये देणार? किती रुपये? आणि हीच झाली तुमची काय? शेकडेवारी. मग तुम्हाला शेकडेवारीला सूत्राची गरज आहे? आहे काय का नाही? एकही सूत्र, शेकडेवारी असू दे, तुमचा काय असू दे, सरळ व्याज असू दे, चक्रवाढ असू दे, प्रॉफिट असू दे, लॉस असू दे, कुठेही असू दे, क्वचित एकांच्या जागी जर का आपल्याला गरज भासलीच तर आपण ते काय वापरणार? सूत्र वापरणार. नाहीतर हे ज्याला समजलं, शेकडेवारीचा काय झाला? शेवटच झाला. लक्षात आलं काय? म्हणजे आपण शिकण्याची मेथड काय करणार आहे, पूर्ण सिरीज मध्ये काय करणार आहे? शिकण्याची मेथड काय करालोय? डेव्हलप करणार आहे. बरोबर आहे? त्यासाठी आपल्याला मोठा टाइम स्पॅन लागणार आहे. बरोबर आहे काय? आपल्याला किती लागतं म्हणतोय? 150 तास लागतील, 200 तास लागतील, जे काय तास लागतात ते लागतात. आपण जेवढे जास्त लागतील तेवढ्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे काय? आणि आपलं काय काम आहे? हे झालं काय? मी तुम्हाला सांगितलं की रिलेशन सांगितलं की आपल्याला तुम्हाला काय शिकायचं आहे, हे शिकला की तुम्ही तिथपर्यंत जाताय. बरोबर आहे. पण आपण पहिल्यांदा संख्यापासून चालू करणार, बरोबर आहे? थोडंफार बेसिक कंप्लीट करणार, समप्रमाण व्यस्त प्रमाण घेणार, त्याचा प्रॉपर अर्थ तुम्हाला समजतोय, प्रॉपर अर्थ म्हणजे त्यात काय म्हणतात, कानाने कोपरा कळला पाहिजे त्यातला. एकदा ते समजलं की तिथनं पुढं तुम्ही कोणताही टॉपिक काढायचा, गणित आलं तुमच्या समोर, त्यात दोघांच्यात बसते का बघायचं, त्यात बसते का ह्यात बसते, तुम्ही डायरेक्ट तिथे काढू शकता. लक्षात आलं का? फक्त हे जसं जसं तुम्हाला पुढे जाईल तसं समजत जाईल. इथनं मागं तुम्ही प्रिपरेशन करताना किंवा प्रॅक्टिस करताना कशा पद्धतीने प्रॅक्टिस केले, समोर बुक ठेवले, बुकच्या खाली सूत्र दिले, त्या पद्धतीने मी प्रॅक्टिस केले. बरोबर आहे? मी माझ्या पद्धतीने डेव्हलप करायचा प्रयत्न करणार, म्हणजे ह्या लेक्चर सिरीज मध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न करणार. फक्त काय आपल्याला काय होणार की थोडंसं जड जाणार पहिल्यांदा, कारण की माझी फ्रिक्वेन्सी तुमच्यासोबत जुळायला जरासा वेळ लागणार. बरोबर आहे? आता कंबाईनचे असतील किंवा इतर एक्स्ट्रा जे एसएससीचे, जीडीचे असतील, सीजीएलचे असतील, ह्या मुलांना हे पहिलं बेसिकची काही लेक्चर्स कशी वाटणार? हे काय घ्यायला लागले, हे एवढं एवढं सोपं शिकवत नाही. पण आपला हा सिरीज चालू करण्याचा किंवा हे लेक्चर ठेवण्याचं पाठीमागचं कारण काय, की ज्याला काहीच येत नाही त्याला उचलून स्टार करायचं आहे. फक्त त्यानं जेन्युन त्या पद्धतीनं केलं पाहिजे. लक्षात आलं काय? त्याच्यामुळे मी बेरजेपासून
2+3 पासून स्टार्ट करणार आणि शेवटला तिकडं जे काय जिथं शेवट होईल ते डायरेक्ट परम्युटेशन कॉम्बिनेशन पर्यंत जाईपर्यंत जे सगळं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जेवढा सगळं टॉपिक आहे तेवढं सगळं घेणार. फक्त काय आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आणि जे काही रेग्युलर लेक्चर होतील ते आपण नोट्स प्रिपेअर करणार. मी तुम्हाला गणित सोडवून सांगणार नाही, माझी मेथडच वेगळी. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी गणित सोडवाच म्हणणार नाही. तुम्हाला जे सोडवायचे सोडवा. म्हणजे इथनं म्हटलं जे लिहून देतोय ते पाठच झालं. काय सांगतोय, जे लिहून देतोय ते पाठच झालं पाहिजे. एकदा ते पाठ झालं, फक्त काय करायचं, इथनं उघडायचं हे असं, हा इथं बाबा कुठलं त्यातलं वाक्य वापरायचं आहे. लक्षात आलं काय? गणित कधी सुटतोय, समजा मी एखादी मेथड एक्सप्लेन केली, मेथड एक्सप्लेन केल्यानंतर काय होते, मागचं गणित लगेच सुटते. म्हणजे समजा मी ते एका प्रकारचं गणित सोडून घेतलं, त्याच पद्धतीचं दुसरं गणित समोर दिलं, तुम्ही लगेच सोडवतो. का? वरती ज्या स्टेप केल्यात त्याच स्टेप टूप 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 खाली करायच्या, उत्तर आपल्या समोर असतं. बरोबर? हे मराठी शाळेत पण केले, हायस्कूलमध्ये पण केले आणि सगळेच केले. बरोबर आहे? पण इथं ते होत नाही. इथं तुमच्याकडे पर्टिक्युलर काय आहे, तुमचा पर्टिक्युलर पेपर आहे समोर, टाइम लिमिट कमी आहे, आजूबाजूचा जो पेपर असतो एबीसीडी नुसार वेगवेगळा, त्याच्यातलं काय बघता येत नाही आणि आपल्याला काय कळत नाही. ह्या चक्रव्यूहात आपण अडकतोय. मग असं अडकायला नको किंवा ह्या गोष्टी व्हायला नको, याच्यासाठी काय करायचंय, प्रत्येक गणित समोर आलं, समोर गणित आलं की आपण विचार करायला सुरुवात करायची, ह्यात काय करायला पाहिजे. आणि याचे उत्तर तुम्हाला मिळत नाही. मी पहिल्यांदा सांगतो, याचे उत्तर मिळत नाही. याचं उत्तर कधी मिळते माहितीये, तुम्ही स्वतःला जे प्रश्न विचारताय, अरे बाबा इथं काय दिलाय, हे दिलाय, हे दिलाय, हे दिलाय, काय काढायचं आहे, हे काढायचंय, कसं काढता येईल, यांच्यातलं रिलेशन काय आहे, काय माझ्या नोट्सच्या वहीत काय आहे, काय ह्याच्याबद्दल काय डाटा दिलाय काय, एवढं जर का तरी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली, आपण ते लेक्चरमध्ये सगळं करणार आहे. काय म्हणलो, लेक्चरमध्ये सगळं करणार आहे. म्हणजे पर्टिक्युलर विद्यार्थ्याला विचारण्यापासून की बाबा हा सांग काय करायचं, असं मी हा सांग तू काय सांग काय करायचं, का असं विचारणार, तर मी जे सांगालोय गणित अडते, काय म्हणतो, मी समजा टॉपिक शिकून झाला, असा कुठलाही टीचर नाही, कोणी सांग की तिथं जे घेतले तेच गणित कॉपी पेस्ट झालं. काय समजा, गणित तयार करणारे आपल्या पद्धतीने गणित तयार करून तुमच्या परीक्षेसाठी ठेवणार आहेत. बरोबर आहे? मला काय करायचं आहे, मला तुम्हाला त्या गणितासाठी टॅकल करायचं आहे किंवा त्या गणितासाठी टॅकल करण्यासाठी तयार करायचं आहे. मग तुम्ही काय करणार, समोर आले तुमचं, तुम्हाला शस्त्रास्त्र उचलायला पाहिजे का नको, तलवारी काढायला पाहिजे का नको, मग मी इथं काय सांगणार, असं करा, अशी प्रॅक्टिस करा, असं मार, का उपयोग आहे, स्वतःच स्वतः आलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रिपेअर करायचं. आणि गणित समोर दिसलं सगळं कळतं, हा हे गणित सोपं आहे, सोपं आहे, आणि निम्म्यापर्यंत जाईपर्यंत आपल्याला बरोबर चिन्हाच्या कोणाला इकडे घ्यायचा कोणाला तिकडे घ्यायचा, थांबलं झालं. लक्षात घ्या. आणि मी घेताना कधी एका पद्धतीची सेम 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 या बेसला तर घेणारच नाही. म्हणजे काय, समजा काय घ्यालोय, सरासरी घ्यालोय, सरासरीच्या एक पद्धतीचं गणित इथे घेतलं, सेम पद्धतीचं लगेच पुढे देणारच नाही. का देणार नाही, परीक्षेमध्ये तसं येणार आहे तुम्हाला, सरासरी नंबर 1, टॉपिक नंबर 1, सरासरी 3 क्वेश्चन, पहिल्या पद्धतीचं, 5व्या पद्धतीचं, 7व्या पद्धतीचं, त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सोडवा. असं काय आहे काय, एक कुठेतरी येणार सरासरी, डायरेक्ट कुठेतरी जाणार, कुठं पत्ते सांगा, अमुक अमुक पत्ता बाहेर काढला, प्रोबॅबिलिटी काय असेल, संभाव्यता काय असेल, बरोबर आहे. तिथनं परत कुठेतरी येणार, सांगा बागेच्या अमुक अमुक जागी कुंपण घालायचे, बागेच्या आतमध्ये रस्ता आहे, 2-2 मीटर सोडलाय, रस्ता तयार केला 2-2 मीटरचा, आतल्या बाजूला फरशा घालायच्या, किती फरशा लागतील, पाण्याची टाकी उभा केल्या, एवढी एवढी रेडियस आहे, एवढी एवढी उंची आहे, किती लिटर पाणी मावणार. आपल्याला काय करायचं आहे, एकदा इथनं एकदा तिथं, तिथनं इथं उडी मारते आणि इथं सुटतंय, इथं क्लासच्या टेस्टमध्ये मार्क पडणार, सगळं पडणार, पण तिथं मिळणार नाही. का, तिथे होते आपलं. म्हणजे प्रत्येक आपण काय करतोय, समजा आता तुमची संख्या चालू झाली, संख्येचा एक पेन ड्राईव्ह असतो डोक्यामध्ये, असं संख्या, मग पुढे एक दुसरं 2 टॉपिक झालं, 2-3 टॉपिक होते टेस्ट ठेवली, तेवढंच पेन ड्राईव्ह रिपीट मारून येत आहे, तेवढंच रिपीट होणार. परीक्षेमध्ये समजा संख्येवरती प्रश्न उडला नाही, पडला नाही, तर ते पेन ड्राईव्ह खराब, यातला प्रकार होतोय. लक्षात आलं काय? त्याच्यामुळं ही सिरीज त्यासाठी आहे. फक्त काय, आपण प्रिपरेशन करताना ज्या नोट्स आहेत त्याच्यावरती जास्त भर द्यायचा. ओके, जे इथं होईल ते रिपीट करायचं आहे. रिपीट म्हणजे काय, समजा मी आता इथं लिहून देणार, मी तुमच्यावर मी ब्लॅकबोर्ड वरती पण लिहिणार, तेच 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 रटून घ्यायचं. म्हणजे समजा एखादा प्रश्न पुढ्यात आला, क्लिक झालं पाहिजे लगेच वाक्य, हा हे असं आहे, अधिक वजाची बेरीज करताना अमुक अमुकच करायचं आहे. लक्षात घ्या, हे सगळं चालू ठेवायचं. आता बघा, दुसरी गोष्ट आहे, गणिताच्या मध्ये नेमकं करायचं काय आहे. म्हणजे गणिताच्या मध्ये सगळ्यात मोठा येतोय कोण,
आपल्याला जास्त हा वापरायला लागतोय. कदाचित दुसरा व्हेरिएबल घ्यायची गरज असेल तर कोण वापरतोय आपण? वाय. लक्षात आलं? आणि एक झेपत नाही. आणि दोन दोन म्हणतात एक्स आणि वाय येते. तर अशा वेळी काय करायचं? बरोबर आहे. मग माझं सजेशन एकच असते, नेहमी लक्षात ठेवा. भले तुम्हाला दोन दोन व्हेरिएबल घ्यायला लागत असतील तर व्हेरिएबल कन्वर्ट करून एकाच व्हेरिएबल मध्ये गणित ठेवा. त्यानं काय होतंय, एक एक एक्स एक्स दिसलं की तुम्हाला सोपं जातं. एक्स नेमकं काय असते? व्हेरिएबल म्हणजे काय किंवा एक्स की जे तुम्हाला सारखं समोर येते, ज्याची भीतीच आपल्याला वाटते. एक्स नेमकं मानायचं कोणाला? गणित वाचल्यानंतर एक्स नेमकं मानायचं कोणाला, एक्सला कुठं ठेवायचा, काय ठेवायचा, ह्या गोष्टींच्या मध्ये आपलं काय होत्या तारांबळ उडते. बरोबर आहे. मग सांगा एक्स म्हणजे काय? व्हॉट इज एक्स? एबीसीडी मध्ये किती नंबरला येतोय? शेवटला 24 नंबरला कोण येतोय? एक्स येतोय. तो एक्स हा आहे एवढंच सांगा बस झालं. व्हेरिएबल म्हणजे काय असते? मी काय सांगतो बा, हातात पेन आहे, हातात काय नाही. बरोबर आहे. मी हात पाठीमागे टाकला आणि तुम्हाला काय म्हणलो, कोणत्या हातात पेन आहे सांगा. बरोबर आहे. आता सांगतो काय, बरोबर आहे. तुम्ही काय म्हणणार, एक तर हा आहे किंवा पलीकडला आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठलातरी एक हात सांगणार. समजा त्यात असलं तर ते उत्तर बरोबर आहे. आता काय असते, गणित म्हणजे हा हात कोणता जो मानणं आहे ते मानणं म्हणजे एक्स आणि त्याला उत्तरापर्यंत नेऊन ठेवणं म्हणजे काय. थोडक्यात बघा, म्हणजे तुम्हाला एक हे सांगतो. समजा माझ्या हातात पेन आहे. बरोबर आहे. गणित तुम्हाला काय सांगते, मास्तरच्या हातात कुठल्या तरी एका हातात पेन आहे. बरोबर आहे. आणि गणितच तुम्हाला स्वतः सांगत असते त्याला एक्स मानलायचा नव्हता, दोन्ही पैकी कुठला तरी एक येणार आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला गणित दुसऱ्या काहीतरी इंडिकेशन देत असते, म्हणजे दुसरे काहीतरी डाटा देत असते. म्हणजे काय, दुसरं काय सांगते बघा, कशा पद्धतीने सांगते. एखाद्या माणसाच्या जर का हातात पेन असेल, ज्या हातात पेन आहे त्या बाजूला माणूस झुकलेला असतो. मी काय सांगलोय, असं काहीतरी एखादं इंडिकेशन तुम्हाला दिलं जाते की जे एक्स ची व्हॅल्यू आहे ती बरोबर तुमच्या कोणत्या बाजूला झुकणार आहे, ते बरोबर उत्तर आहे तिकडे जाते. मग आता ही जी मेथड सांगितली जाते, आता मी काय म्हणलो, हे तुम्हाला सांगितलं की कुठल्या बाजूला झुकलोय, या बाजूला झुकलोय, माझ्या हातात पेन आहे इकडे. बरोबर. म्हणजे सांगताना सांगितलं काय, एक कोणतरी इंडिकेशन किंवा तुम्हाला एक दुसरा असा काय दिला जातोय, सपोर्ट दिला जातोय. कोणत्याही सपोर्ट शिवाय एक्स ची व्हॅल्यू काढता येत नाही. मी फक्त म्हणलो इथं मी ब्लॅकबोर्डवरती एक्स वाय झेड लिहिले, मला किमती सांगा, काही नाही. बरोबर. मी असं म्हणलोय संख्या रेषेवरती एक्स आहे, सांगता येते नाही. याला जोड कशाची पाहिजे, काहीतरी कुठनं तरी टाचणी मारायला पाहिजे. मग मी टाचणी मारतो काय, एक्स मध्ये 3 मिळाल्यानंतर उत्तर 5 मिळते. एक्स मध्ये 3 मिळवल्यानंतर उत्तर काय मिळते, 5 मिळते. ही जी दुसरी कंडिशन समोर दिली, कोणती कंडिशन दिली, एक्स जे आहे त्याच्यात 5 मिळवा म्हणजे तुम्हाला काय मिळते, सॉरी एक्स मध्ये किती मिळवा, 3 मिळवा म्हणजे तुम्हाला काय मिळते, 5 मिळते. ही कंडिशन म्हणजे काय, ते झुकत्याला सांगितलं ना, कंडिशन दिली. आता या कंडिशनला सॅटिस्फाय करणार, म्हणजे या कंडिशनला पूर्तता करणार एकच व्हॅल्यू असते. एक असते, दोन असते, कधी वेगवेगळे असू शकतात. एक्सच्या व्हॅल्यू कोणत्या असू शकतात, गणितानुसार ते वेगवेगळे बदलते. मग आता तुम्ही सांगा किती असेल, किती असणार, 2. म्हणजे किती मिळवलं, 2 मध्ये 3 मिळवलं, उत्तर किती येईल. लक्षात आलं. म्हणजे काय, एक्स काही वेगळं नाही, एक्स हे एक दडवलेलं उत्तर आहे. बरोबर. फक्त त्याला शोधायचं, दडू म्हणणं खेळायचं, त्या पद्धतीने आहे. दडवण खेळाय का नाही, लपाछपी तेच ते, फक्त त्याला शोधायचं. पण आता भरपूर अंधार आहे, भरपूर अंधार आहे. सांगतो गोष्ट काय होत्या, मोठं घर आहे समजा आपले, आणि इथं कोणतरी गणित नावाचा एक्स नावाचा प्राणी लपून बसलाय, तुम्हाला शोधायचंय, तुमच्या हातात बॅटरी नाही, भरपूर अंधार आहे. आणि या अंधाराचा फायदा घेत मधलं समजा दाराच्या पाठीमागे एक्स लपले, भावा करून तुमच्या अंगावर जाणार. पण आपण भ्यायचं, ते तुम्हाला मारणार आहे काय, ते फक्त भीती दाखवत. तिथंच त्याला धरायचं आणि बाहेर उजेडात वडायचं. काय सांगतो बा, म्हणजे गणिताच्या बद्दल मुलांची भीती काय आहे, तर नेमकं गणिताच्या बद्दल माहितीच नाही. ज्यावेळी तुम्हाला माहिती होईल त्यावेळी त्या घरातले आपापल्या लाईटी सगळ्या लागायला चालू होते. बरोबर. एक एक खटका मारत जायचा आणि त्याला हुडकायचं, झालं. सगळ्या घरात लाईट लागली तर कुठं लपून बसणार आहे तो, मग शक्यच नाही. म्हणून एक एक टॉपिक प्रॉपर आपण तिथपर्यंत जायचं. लक्षात आलं. फक्त काय घाबरायचं नाही, टुबू 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 पुढे जायचं. काय फिजिकल कसं होतं, नको विशेष नको. चला बघ, आता पहिल्यांदा जर का गणिताचा अभ्यास करायचा तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय माहिती पाहिजे म्हणलो, संख्या. आपण संख्या हा टॉपिक चालू करत नाही, का संख्या हा टॉपिक चालू करत नाही.
संख्येच्या बद्दल बेसिक माहिती घेतोय की ती माहिती असेल तर आपण संख्या चालू करणार, बरोबर आहे. मग सर्वात आपल्याला दुसरी तिसरी मध्ये एक गोष्ट शिकवली, हे काय असते? संख्या रेषा. ही एक संख्या रेषा असते आणि ती काय तुम्हाला सांगत असते, या संख्या रेषेवरती शून्यच्या डाव्या बाजूला कोणत्या संख्या आहेत? ऋण संख्या आहेत. शून्यच्या उजव्या बाजूला कोणत्या संख्या आहेत? धनसंख्या आहेत. आणि शून्य बरोबर मध्ये मधोमध आहे. म्हणजे काय, एकेला बाजूला कोण असणार आहे? +1. इकडे कोण आहे? +2. इकडे कोण आहे? +1, -1, -2, -3. आणि ही संख्या रेषा इकडून इकडे जाताना काय होते? मोठी होते. म्हणजेच काय, त्याच्या किमती वाढत चालल्या, बरोबर. आता इकडून इकडे जाताना म्हणजे काय, हे -3 आहे आणि हे -1 आहे. दोघांच्यातला मोठा अंक कोणता असणार? व्हॅल्युएबल -1 असणार, बरोबर आहे. सेम तसंच 1 आहे, 3 आहे, मोठा कोण असणार? 3 असणार. म्हणजे या बाजूकडून या बाजूकडे जाताना किमती काय होत चालल्यात? वाढत चालल्यात. या किमती वाढतायत म्हणजे काय, एक एक स्टेपनं वाढतायत. हे फक्त आपण नंबरिंग केलंय, बरोबर आहे. हा जो गॅप आहे हा 1चा असतो. हा 1चा गॅप आहे. म्हणजे काय, मी -3 मध्ये किती मिळवतोय? मिळवणं म्हणजे काय, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे सरकणं. काय म्हणतो मिळवणं म्हणजे काय? डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे सरकणं. आता हे कसं सरकायचं आहे? किती स्टेप सांगितले मी? +3 करा. म्हणजे किती घरं सरकणार? 3. आता इथं आहे, समजा इथं आहे, किती घरं सरकणार? 3. 1 घर, 2 घर, 3 घर सरकलं, किती झालं? 1. आता हे काय दरवेळेला आपण काय म्हणणार नाही, संख्या रेषा काढा, टुबुटुबू उड्या मारा म्हणणार नाही, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण काय तयार केलं? नियम तयार केलं की बाबा जर का -2 मध्ये 3 मिळवलं तर उत्तर +1 येते. आणि इथं झाला सर्वात मोठा घोळ. काय झाला? प्रत्येकाला चिन्ह आली. म्हणजे तुम्हाला 2+3 लगेच समजणार, 5 येते. पण -3 -2 म्हटलं तर परत कन्फ्युज होतो. लक्षात आलं काय? त्याच्यामुळं आपण काय करणार, पहिल्यांदा या चिन्हांचा अभ्यास करून घेणार. कारण की गणिताच्या मध्ये बघा, चुका 2च प्रकारच्या होत्या. समजा तुमची चूक व्हायला लागल्या, म्हणजे चूक म्हणजे काय, गणिताचं उत्तर चुका लागले, ती चूक म्हणतोय, बरोबर. ती चूक होत असते तर 2च गोष्टी आहेत. एक, तुमचं कॅल्क्युलेशन चुकणार. आणि ते कॅल्क्युलेशन चुकू नये म्हणून आपण पहिल्यांदा काय घ्यायला लागलोय, हे चिन्हांचा नियम असतील, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा, अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा, अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, हे पूर्ण बेसिक कुठे येणार आहे? कशासाठी आहे? कॅल्क्युलेशन चुकता कामा नये. आधी बेस स्ट्रॉंग म्हणजे काय करायचं आहे? कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करून घ्यायचं. मग याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग करायचं म्हणजे नेमकं काय काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा आहे तुमचं पाढेपाठ पाहिजे. ते तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला काय गुणाकार तुम्ही 2, समजा तुम्हाला 23 न करायचं आहे, 3 गुणिले 2 उले पण करू शकता, उत्तर चुकणार आहे काय? पण काय होतंय, ज्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स असतोय 23चा मला पाढापाठ आहे, मी गुणाकार करू शकतोय, आणि कॉन्फिडन्स गणितात लय मॅटर करतो. हा कॉन्फिडन्स मॅटर का करतोय की मी एवढं पाढेपाठ करत गुणाकार असा करतो, म्हणजे एक मनात कॉन्फिडन्स येतोय आणि हा कॉन्फिडन्स तुमचा टाइम रिड्यूस करतो. लक्षात काय, म्हणजे 2 आणि 3 गुणाला वेळ जाणार, तो वेळ तुम्हाला काय होतोय, अनालिसिसला मिळेल, परत क्रॉस चेक करायला वेळ मिळेल. लक्षात घ्या. आणि हा टाइम कमी करण्यासाठी आपण काय म्हणतोय, पाढेपाठ पाहिजे. मग कितीपर्यंत पाढेपाठ पाहिजेत? अजून सांगतो, 30 पर्यंत ठीक आहे. पण तुम्हाला जर का काय म्हणते त्याला, एक स्टेप पुढे राहायचं असेल तर लक्षात ठेवा, 35चा, 36चा, 45चा, 75चा हे पाढेपाठ पाहिजे. काय म्हणतो, कोणते? 35, 36, 45, 75. ही 4 पाढे का पाठ पाहिजे माहिती आहे? तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये जिथं जिथं जाल तर गुणाकारात भागाकारात या संख्या जास्त आहेत. कुठल्या? 36, 45, 75 आणि म्हणजे मेजर जे सारखे सारखे अंक रिपीट होत आहेत. आणि तिथं कॅल्क्युलेशन काय होते, समजा एखाद्याच्या भागी 36 भागीला आलं तर मग परत 2 न घालवणार भाग, वरच्याला 2 न घालवणार, खालच्याला परत घालवणार, मग 18 न भागायला तर बरं, मग 9 न घालवणार. लक्षात घ्या. म्हणजे काय, जिथं आपला टाइम जातोय पहिला टाइम कमी करायचा आहे, तो जे कॅल्क्युलेशन मध्ये होणार आहे तो. लक्षात आलं. मग त्याच्यासाठी इथं प्रॅक्टिसची गरज आहे, हे करायलाच पाहिजे. पाढे झाले आणि पाढा कसा पाठ करायचा? पाढा कसा पाठ केला पाहिजे? बे की बे, बे 2 4, बे 3 6, तास होय 18 18 18 36 18 34. कसं केलं पाहिजे? उलटा पाढा पाठ करायचा.
18 180, 18 18 18 का करायचं? तुमच्या गणितात समजा गुणाकार आलाय किती? 18 गुणिले 8 आलाय, बरोबर आहे? आणि तुम्ही करून चालेल 18 124 चालेल का सांगा? लक्षात आलं काय? गणिताची रिक्वायरमेंट समजून घ्या. गणिताची रिक्वायरमेंट काय? असं गेलं पाहिजे तोंडातून. त्यासाठी काय पाहिजे? उलटे पाडे पाठ करा, मधनं अन्न काय पण बघायचं, चहा पीत पीत 18 किती माहिती आहे का तुला? हे ना स्ट्रॉंग होते. हे जे अंक असतात ते हायलाइट होतात. आता ज्यावेळी तुम्ही लसाई मसाले कुठे गेले गेलं, समजा लसाई मसावी काढावा लागला आणि लसाई आणि मसाईचा सिंपल साधा अर्थ दोघांच्या पाड्यात येणारी जवळची संख्या. ते लघुत्तम हे ते गेलं खड्ड्यात. काय सांगतोय? सोपं सोपं काय? पाड्यात येणारी संख्या 4 आणि 6 आहे. पाड्यात येणारी संख्या किती आहे? 12 मसाव्याला, सॉरी लसाव्याला. आणि हे दोघं जण ज्याच्या पाड्यात पाठ देतोय ते पाठ असेल तर तुम्हाला लगेच कळते 18चा आणि 16चा कितीपर्यंत जातोय हे कळतंय, हळूहळू कळतंय. पण ह्याच्यासाठी काय होतंय? ह्याच्यासाठी थोडंसं आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. कशा कोणतं प्रॅक्टिस म्हणतोय? पाढे माहितीच पाहिजे. परत काय माहिती पाहिजे? दुसरं वर्ग माहिती पाहिजे. वर्ग फिक्स का पाठ पाहिजेत? की ज्यावेळी तुम्ही गुणाकार करताय, भागाकार करताय, त्यावेळी तुम्हाला हे वर्ग काय करतात? मदत करतात. म्हणजे 240 भागिले मला 15 करायचं आहे. किती करायचं आहे? 15 करायचं आहे. आमच्या पटकन तोंडात जर का 16 जात असेल तर तिचा वर्गाचा फायदा होतो. म्हणजे काय? 15चा वर्ग किती आहे? 225. 225 मध्ये अनेक मी 15 मिळवलं किती होते? 240 होते, बरोबर आहे? आणि 240 जर का होत असेल म्हणजे 15 मी किती वेळा मिळवलं? किती वेळा मिळवलं? 16 वेळा मिळेल ना. ऍक्च्युअली ते 15 आणि ते 16 झालं किती टोटल? किती? 16. म्हणजे उत्तर किती ना? 16. म्हणजे काय? हे वर्ग तुम्हाला माहिती पाहिजे. वर्ग कितीपर्यंत? 30 पर्यंत. आणि घन कितीपर्यंत? घन बस 15 पर्यंत झालं. 30 पर्यंत नाही, 15 पर्यंत घन भरपूर झालं. आणि इथंपर्यंत हा डाटा म्हणजे हे एवढं तरी गणितात पाठच पाहिजे. ओके. आता तुमच्या नोट्सच्या पहिल्या पेजवरती हे पाढे पाहिजे. उद्याच्या लेक्चरला पाढे पाहिजे पहिल्या पेजवरती. दुसऱ्या पेजवरती काय पाहिजे? वर्ग पाहिजेत आणि हे घन पाहिजे. वही उघडली नोट्सची तर पहिला नजर हे पाठच करायचं. डायरेक्ट जाऊन तिकडे शेकडोला हात घालायचा. हे डोळ्याखानं ज्या ज्या वेळी वही उघडल त्या वेळी डोळ्याखाने गेलं पाहिजे, बरोबर आहे? आपण ती नोट्सची वही सेपरेट वही का तयार करावली माहिती आहे? समजा उद्या तुमची टेस्ट आहे. टेस्टच्या अगोदर काय? शस्त्राला धार लावायची. मग भांडून धार लावायची का तव्यावरती गरम करून ते म्हणते काय रक्ष्यावरती गरम करून त्याला धार लावायची? कशी धार लावली पाहिजे? उद्या जायचंय लढायला तर आज पण गणित सोडूया. गणित सोडवणं नाही, गणित आत्मसात करणं, गणित समजणं ही गणितातली कला आहे. ओके. त्या हळूहळू समजते टप्प्या जशी तुम्हाला सवय लागेल तसं समजत जाणार. म्हणजे मी तुम्हाला काहीच येत नाही अशा पद्धतीने मी यातनं चालू करणार. बघा आपण पहिल्यांदा बघितलं संख्या रेषा, बरोबर आहे? संख्या रेषेवरती कोणते आहेत? वजा पण आहेत, अधिक पण आहेत. म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशन कोणतं कॅल्क्युलेशन आपल्याला लागतंय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. ह्या 4 गोष्टी ह्या बेसिक आहेत, बरोबर आहे? ह्या 4 गोष्टी आपल्याला यांच्या बाबतीत करता आल्या पाहिजेत. लक्षात येते काय? यांच्या बाबतीत काय करता आल्या पाहिजेत? करता आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण नियम लिहून घ्यायचं एक 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 एक. ओके. तर पहिल्यांदा बघा या चिन्हांच्या साठी काय करतोय आपण? नियम घेतो, बरोबर आहे? आता बघा हे कोणाकोणाच्या बाबतीत घ्यायचे आहेत? हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे नियम घ्यायचे. म्हणजे काय बघा, बेरीज करताना 1 म्हणजे ते नियम घ्यायचे 2 पण. त्याच्यानंतर दुसरा आहे वजाबाकी करताना किंवा बेरीज वजाबाकी एकत्रच घ्या, सेपरेट नकोच. आपण 2च नियम घ्या. बेरीज वजाबाकीसाठी 1 नियम आणि दुसरा कोणता म्हणलो? गुणाकारासाठी 1 नियम. गुणाकार भागासाठी 1 नियम. 2च नियम म्हणजे तेवढंच आपण कॉम्पॅक्ट करूया त्याला. आता बघा त्याच्या अगोदर ह्याच्यासाठी एक गोष्ट लिहायची.
काय अधिक समजून घ्या. दोघं भाऊ भाऊ आहेत, बहिणी बहिणी दोन आहेत. भाऊ भाऊ दोन आहेत, बहिणी बहिणी दोन आहेत. बेरीज वजाबाकी भाऊ भाऊ आहेत, गुणाकार भागाकार बहिणी बहिणी. इकडला उचलून इकडला आणायचा नाही, इकडे उचलून तिकडे आणायचा नाही. भांडण होते. त्यांचं चांगलं चाललं, त्यांचं चाललं, यांचं चांगलं, यांचं. लक्षात घ्या. बेसिक सर्वात महत्वाचा नियम सांगितलाय काय, बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार एकत्र करायचे. दोघं पण काय ठेवले पाहिजे, सेपरेट ठेवले पाहिजे. पण त्याच्यासाठी बघा अगोदर मी कुणाबद्दल बोलावलोय, अधिक आणि वजा म्हणजे चिन्हांच्या बद्दल बोलतोय. प्रत्येक संख्येला अधिक आणि वजा यापैकी एकच चिन्ह ठेवावे. म्हणजे काय बघा, त्यामध्ये लिहून घ्या. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मी अर्थ सांगणार आहे सगळा, तरी पण अगोदर अर्थाने सांगतो. म्हणजे काय बघा, की समजा मी आता तुम्हाला एक गणित देतो, बरोबर आहे, याची किंमत आपल्याला काढायची. आता काय प्रॉब्लेम झाला, या दोनला पुढे चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे, अधिक आहे, बरोबर आहे. आता बघा ह्या चारच्या पुढं कोणतं चिन्ह राहिलंय, वजा आहे. भाऊ भाऊ आहेत ना दोघ जण, एकच भाऊ ठेवायचा. काय सांगतोय बघा, भाऊ भाऊ असतील तर एकच भाऊ ठेवायचा. आता ते कसा चेंज करायचा ते पण सांगतो. हा, कंसाचा नियम, म्हणून मी त्यासाठी कुठला नियम तयार केलाय, कंसाचा नियम. म्हणजे आपण कंस टाकायला लागतोय. कंसाच्या बाहेर जर का वजा चिन्ह असेल, कोण असेल, वजा बाद असतो की नाही, तुमच्या मनात वजा बाद असतो की नाही. अधिक आपल्याला चांगला वाटतोय, मनातली आत्मीयताच आहे ती. अधिक आपल्याला चांगला वाटतोय, वजा बाद वाटतोय. सेम तसंच आहे, तो बाद आहे त्याला बदलतोय. काय करतोय, बदलतोय. एक ऑर्डर देतोय तो बदलून जातोय. म्हणजे काय, हा वजा काय करतो, ह्या आतल्या वजाला काय करतो, म्हणजे काय होईल, आणि हे दोन आहे तसं राहणार. आणि दोघांची बेरीज किती होईल, सिंपल. ओके, आणि सेम दुसरं गण घ्या बा, बरोबर आहे. आता काय झालं, परत दोघ जण आली वेगवेगळी, बरोबर आहे. आता काय करणार, आता कोण आहे बाहेर, अधिक. चांगला माणूस का बाद माणूस. आता बघ मी माझ्या लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगलोय का, तर हे शब्द जे असतात ना, चांगला बाद किंवा हे आपण रिलेट करायला लागलो की तुमच्या डोक्यात चांगलं राहते ते, बरोबर आहे. आता मी म्हणलो अधिक चांगला आहे का बाद आहे, चांगला आहे. तो पुढच्याला बदलत नाही, ते म्हणते तू राहा मी जातो. आणि तो काय करतोय, जाताना ह्याला म्हणतोय तुझं तू कारभार चालू, मी थांबत नाही. म्हणजे काय राहणार, लक्षात आलं. म्हणजे काय, पहिला नियम काय सांगितलं आपण, की प्रत्येक संख्येसाठी, प्रत्येक ह्याच्यासाठी काय राहिलं पाहिजे, एकच चिन्ह राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी पहिला नियम सांगितला आपण, कोणता नियम, कंसाचा नियम. तो काय सांगतोय, काय सांगितलं आता आपल्याला एक्सप्लेन केला, फक्त आता तुझं लिहायचं, बरोबर आहे. म्हणजे समजा त्यातला ए पॉइंट, कंसाच्या बाहेर काय असेल तर वजा असेल तर काय होईल, आतील चिन्ह काय होईल, बदलणार का बदलणार नाही, बदलणार. मी असं म्हणतोय ना, बदलणार का नाही किंवा हे करणार का नाही, त्यावेळी माझी इच्छा असते की तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणावं तो बदलणार, बदलणार नाही. तुम्ही काय सांगताय, असं कोण म्हणायचं. हा, 2 नंबर घ्या. कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह असेल तर, अधिक चिन्ह असेल तर आतील चिन्ह बदलणार. आता एवढा चांगला आणि एवढा सोप्या भाषेत तुम्हाला मी नियम लिहून दिलाय. जर का पुढं उद्या गेलो आणि जर का ह्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा केला सा, तर हे ऑनलाईन चालू आहे, रेकॉर्डेड आहे, हे युट्यूबला टाकायचं आहे, हे असं बघून काही बघणार नाही, एकेकाचा उद्धार करणार. त्यात हे पाठ करायचं, मी काय म्हणतो, हे जे लिहून द्यालो ना हे पाठ करायचं. हे तुमच्या चुका 99% काय करणार आहेत, कमी करणार. त्यातनं एरर राहणार नाही. लक्षात आलं काय, हे पाठ करायचं. ओके, हा पहिला नियम समजला. आपण कसला नियम म्हणलो, कसला आहे हा, कंसाचा नियम. कंसाचा नियम तुम्हाला काय सांगितला,
कंसाच्या बाहेर कुठलं चिन्ह असेल? कंसाच्या बाहेर म्हणायचं, म्हणजे बाहेर हा शब्द लिहा म्हणजे लक्षात राहील. बाहेर वजा चिन्ह असेल तर आतील चिन्ह बदलणार, अधिक चिन्ह असेल तर आतील चिन्ह बदलणार नाही. ओके, पहिल्यांदा हा नियम लागू करायचा. हा नियम कधी लागू करतोय आपण? ज्यावेळी एखाद्या संख्येला 2-2 चिन्ह असतील तर आपण लागू करतोय. पण 2-2 चिन्हाचा अर्थ असा घ्यायचा नाही. बघ, 2-2 चिन्हाचा अर्थ असा घ्यायचा नाही. समजते काय? भाऊ बहीण असली तर भांडणं, म्हणजे ती सेपरेट सेपरेट असली तर. आता इथं काय झाले? एकाचे आहेत का ती? एका भावकीचे आहेत का ती? हे जर सेपरेट चालते, हे जर सेपरेट चालते, त्याला हात लावायचा नाही. तर हिथं मग काय करूया? बदलूया. गुन्हाकार बी चांगला वाटतोय, बदलून टाकू दे असलं म्हणायचं. लक्षात आलं? ओके, पहिला नियम समजला असं ग्राह्य धरतो आणि आपण पुढे जाऊया. काय लिहून घ्या? नाही या लिहून, पटकन लिहून घ्या. मी लिहित असतानाच पटपट लिहून घ्या. झालं? जरासं हाताची पण कसरत करा आणि ते फास्ट लिहून घ्या. पण मगाशी मी सांगितलं, मी लिहित असताना पटपट लिहून घ्या. आणि आपलं अक्षर असं सुवाच्य असावं की उद्या परत ती वही आपल्याला वाचायला आवडली पाहिजे. काय लिहिलंय हे, कोण होता लेखक, असं दुसऱ्याला बघून तरी वाटतं का? मा चला पुढं. आता आपण पहिला नियम घ्यायचा कशाबद्दल? बेरीज. बरं, आता बघ, पहिल्यांदा मी काय म्हणतोय? बेरजेचा पहिला नियम आणि बेरजेचा 2च नियम आहे. म्हणजे काय बघा, इथे साईडला उदाहरण घेतो मी. आता सेमच एक्झाम्पल घ्या. दोघांच्या मध्ये काय फरक दिसतोय बघा? मला दोघांच्या मधला फरक सांगा. या 2 एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे? मी काय म्हणलो, प्रत्येक संख्येच्या पुढे जे चिन्ह आहे ते तेच आहे. समोरच्या दारापुढची जी जागा आहे ती तिचीच आहे. ओके, म्हणजे काय? 4चं चिन्ह कुठलं आहे? 3चं किती आहे? याचं किती आहे? याचं किती आहे? क्लिअर? आता तुम्हाला काय करायचं आहे? फरक बघायचा आहे. फरक काय? इथं दोन्हीच्या दोन्ही चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे आहेत. आणि इथं दोन्हीच्या दोन्ही चिन्ह कसे आहेत? सारखे आहेत. परत मॅनेज लिहितो, 3 अधिक 4. आता इथं काय झालं? 3ला कुठलं चिन्ह नाही म्हणजे कोणतं असणार? अधिक असणार. आता इथं पण कोणतं आहे? अधिक आहे. ह्या 2 कंडिशन मध्ये काय झालं? चिन्ह समान राहिले आणि इथं काय झाली? चिन्ह वेगळी आहे. बरोबर आहे? म्हणून मी वापरताना, म्हणजे तुम्हाला वापरताना मी कसं वापरणार? समान चिन्ह किंवा भिन्न चिन्ह. आपण समजायचं समान चिन्ह म्हणजे काय? अधिक अधिक किंवा वजा वजा असेल तर. आणि भिन्न चिन्ह म्हणजे काय? पहिल्याचं अधिक असू दे, दुसऱ्याचं वजा, किंवा पहिल्याचं वजा दुसऱ्याचं अधिक. क्लिअर? चला, पहिला नियम काय सांगतोय? समान चिन्ह असतील तर. समान चिन्ह असतील तर काय करणार? तर बघा, चिन्ह तेच ठेवायचं आणि बेरीज करायची. काय करायचं? चिन्ह तेच ठेवून बेरीज करावी. ओके, म्हणजे काय? आता मगाशी काय लिहिलं आपण? -3 - 4. दोघांची चिन्ह समान आहेत. समान म्हणजे चिन्ह कोणतं आहे? वजा आहे ना. आणि दोघांची काय करा म्हणून सांगितले? बेरीज करा. बेरीज किती येईल? म्हणजे उत्तर किती येईल? -7. लक्षात आलं? चला, दुसरा नियम काय असेल तर? भिन्न चिन्ह असतील तर. आता भिन्न चिन्ह असतील तर काय करायचं? म्हणजे आपण कोणतं एक्झाम्पल बघा? 3 वजा, किंवा उलट घेतो मी,
किती घ्या? असं घ्या, म्हणजे उलट लिहितो म्हणजे लक्षात राहील. -4 अधिक 3. आता काय झालं? चिन्ह कसे आहेत? भिन्न आहेत. मग आता हे तुम्हाला प्रॉब्लेम करते, नेहमी लक्षात ठेवा. जिथं एक क्रॉस होतोय ना, कोणतेही असू दे, हे प्रॉब्लेम करते कॅल्क्युलेशन मध्ये. आता काय करणार? तर दुसरा नियम काय सांगतो बघा. दोन संख्यांच्या मधील मोठी संख्या कोण आहे? आता कोण आहे दोघांच्यातली? त्याचं चिन्ह ठेवायचं. समजलं? वाक्य सांगतो काय? मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचे चिन्ह ठेवावे व दोघांच्यातला फरक लिहावा. काय घ्यायचा? दोघांच्यातला आता वापरूया. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे कोणाचं चिन्ह राहणार? कोणाचं राहणार? 4चं राहणार. 4चं चिन्ह कोणतं आहे? आणि ह्या 3 आणि 4 मधला फरक किती आहे? म्हणजे उत्तर किती येईल ह्याचं? -1. लक्षात आलं? आधी नियम घेऊया, मग त्याच्यावरचं एक्झाम्पल लागलंच आपण घेऊया. मग झालं? समजलंय? आता बघा, मी तर सेपरेट वजाबाकीचा नियमच लिहून देत नाही. म्हणजे काय म्हणलोय मी? फक्त बेरजेचाच नियम लिहून दिलाय. हा बेरजेचा नियमच म्हणजे काय? समजा उद्या असं आलं, त्यात वजाबाकी आलीच ना, मी फक्त चिन्हांच्या बाबतीत लिहून दिले, त्याला फक्त बेरीज म्हटलंय. ओके, इथं चिन्ह म्हणजे काय? हे वजा चिन्ह, जे वजाबाकी म्हणतोय आपण, ते चिन्ह मी आपण कोणाचं म्हणून धरलं? 4चं म्हणून धरले. बरोबर आहे? मग याचं उत्तर काय येईल? समान चिन्ह म्हणजे -7. बरोबर आहे? दुसरा नियम, पुढचा नियम काय सांगतो? गुणाकार आणि भागाकारासाठी. कशासाठी? आता परत काय असतील? समान चिन्ह असेल तर आणि काय असेल तर? भिन्न चिन्ह असेल तर? समान चिन्ह असेल तर आणि भिन्न चिन्ह असेल तर? समान चिन्ह, आता बघा, समान चिन्ह म्हणजे कोणते असेल? वजा वजा, अधिक अधिक, दोन प्रकारचे. भिन्न म्हणजे काय? अधिक वजा मिक्स असेल. समान असेल तर काय करणार? दोन्ही वेळेला काय राहील? अधिकच राहील. म्हणजे वजा वजाचा जरी गुणाकार असला किंवा अधिक अधिकचा जरी गुणाकार असला तरी नेहमी काय राहायला पाहिजे? अधिकच राहणार. ओके, हा. आणि इथं पण दोन्ही वेळा म्हणजे काय? उलट सुलट असेल तरी आता कोणतं राहील? भिन्न चिन्ह असेल तर काय राहणार? वजा राहणार. ओके, आता बघा, उदाहरण मी लागलंच इथं एक्सप्लेन करून सांगतो नेमकं आपण काय म्हणालोय. पहिल्यांदा काय म्हणतो मी? -3 गुणिले -4. ओके, गुणाकार तोच येतोय, गुणाकार बदलत नाही इथं, फक्त चिन्ह काय राहणार हे डिसाईड करायचंय. पहिल्यांदा काय म्हणलो? 3 आणि 4चा गुणाकार किती येतोय? 12. 3 चोक 12. आता दोन चिन्ह कसे आहेत? म्हणजे काय चिन्ह राहणार? जे काय उत्तर येईल? +12. सेम उलट, म्हणजे उत्तर 12च येणार. पण त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे? इथं काय आहे? वजा. इथं काय आहे? अधिक. तर ह्या वजाचा आणि अधिकचं काय होईल? काय होणार? वजा राहणार. आणि हे दोन नियम आपण त्यासाठी सांगितले. एवढं झालं. हे किती नियम सांगितले टोटल आपण? टोटल 6 सांगितले. कोणते कोणते 6 परत एकदा रिपीट करूया. माझ्या पाठीमागे तुम्ही पण रिपीट करायचं. पहिला नियम कोणता सांगितला आपण? कंसाचा नियम सांगितला. कंसाच्या बाहेर जर का अधिक चिन्ह असेल तर तोंब्यावर थांबा, बघून सांगतोय मला. बघा, आता समजलंय का नाही समजले? मी सांगतोय काय, शेवटला आपण काय करतोय, एखादा मुद्दा संपला तर आपण ते रिपीट करणार पटपट. बरोबर आहे? मग ते रिपीट करताना काय करायचं? रिपीट करत असताना तुम्ही एक गोष्ट करायची, शिकलो झालं, आता ह्यातलं कुठलं गणित दिले का मी? नाही, फक्त ते काय सांगितलं, थेरॉटिकल पार्ट लिहून दिलाय. बरोबर आहे? तो लक्षात राहिलाय का नाही कसं बघायचा? डोळे झाकून बसायचं, आपल्या तोंडाचा आपसुक येते का बघायचं. येत असेल तर मास्तर शिकवा लागलाय ते समजते,
येत नसलं तर, आणि हा असं केल्यानं तिची डुलकी लागली असं जर का काय झालं, हा ओके ट्राय करूया बघा. मी पण भेटतो तुमच्या संग. ओके हा, पहिल्यांदा आपण काय बघितला, कंसाचा नियम बघितला. कंसाच्या मध्ये किती नियम बघितले, किती नियम बघितले, मोठ्यानं किती नियम बघितले, 2. त्यातला पहिला नियम कोणता होता, कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलणार का नाही बदलणार. ऐका 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 ऐका, आता तुम्ही घोटाळा असा. मी काय सांगितलं, मी उलट विचारलं, मी खालचा नियम विचारला. लिहून देताना मी पहिला वरचा वजाचा लिहून दिला का नाही बघा. कोणता लिहून दिला पहिला मी, वजाचा. मी विचारताना कोणता विचारला, अधिकचा. आणि तुम्ही घोटाळा. परत एकदा ट्राय करा. हा हा, कंसाच्या बाहेर जर का वजा चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक चिन्ह बदलणार. कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असेल तर बदलणार नाही. त्याच्यानंतर चिन्हांच्या बाबतीत बेरजेचं 2 नियम बघितलं, बेरज आणि वजा बघितलं, आणि गुणाकाराचं 2 नियम बघितलं. पहिला नियम बेरजेचा पहिला नियम आपण काय म्हणलो, समान चिन्ह असतील तर आणि भिन्न चिन्ह असतील तर. समान चिन्ह असतील तर काय करणार, चिन्ह तेच ठेवून काय करायची, बेरीज करायची. आता हे शब्द आपल्या तोंडात बसतात. चिन्ह तेच ठेवून काय करा, बेरीज करा. आता भिन्न चिन्ह असेल तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, काय करा, वजाबाकी करा. लक्षात आलं काय. हे एकदा परफेक्ट झालं, हे परफेक्ट झालं, त्यांनी चुकणारच नाही, म्हणजे कॅल्क्युलेशन चुकणारच नाही. किती पण काय पण करा, चुकीतो म्हटलं तर हे तोंडात बाहेर. अरे असं नाही, असं करायचं, हे त्यामुळे हे पाठ करायचं. लक्षात आलं काय. आलं की पहिला हे रिपीटच करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर गुणाकाराचा नियम काय सांगितलं, समान चिन्ह असेल तर खाली बघत्यात बघ, खाली बघत्यात बघ. हा, समान चिन्ह असेल तर काय होणार, अधिक राहणार. भिन्न चिन्ह असेल तर वजा राहणार. ओके, घ्या मग गणित. ओके, आजूबाजूच्यातला जर का बघत्याला गावला काय तर गै नाही. कारण की सांगतो, तुमचा साईडचा माणूस किंवा तुमच्या आजूबाजूला जो तुम्हाला मार्गदर्शन करतोय, फॉर एक्झाम्पल मी धरा, मी तुमचा पेपर द्यायला येणार नाही. तुमची लढाई तुम्हालाच लढायची असते. साथ देऊन पुढच्याचा पेपर बघून माणूस पास होत नाही. लाज राखणे तर मार्क पडतात बघून, पण टॉपर होता येत नाही. आणि आपल्याला काय व्हायचं आहे, टॉपर व्हायचं. जिथं जाल तिथं जाल टॉप. लक्षात आलं. हा, आणि दुसरी गोष्ट मी मला सांगायचं विसरलो, की तुम्ही कोणतं पुस्तक रेफर करताय हे मी सांगणार नाही. म्हणजे मी पर्टिक्युलर सांगणार नाही, हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या, यातनं सगळं कव्हर होते. असं कोणतंही पुस्तक नाही ज्यातनं सगळं कव्हर होते. जेन्युइन सांगतो, अजिबात कव्हर होत. फक्त काय, समजा तुम्ही 4 जण आहे, 4 जण घेताना 4 पद्धतीची पुस्तक घ्या. सिंपल सजेशन आहे. 4 जण घेताय ना, 4 जण 4 पद्धतीची पुस्तक घ्या. एक टॉपिक जो आपण शिकणार आहे, बरोबर आहे, त्यातलं बाबा इथं क्लासमध्ये झालंय, समजा ह्याच्यापेक्षा वेगळा काहीतरी पडतोय प्रश्न, तर लागलं दुसऱ्या दिवशी घेऊन या, ते डिस्कस करूया. बरोबर आहे. किंवा तुमच्या सांगा, अरे हा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारला जातोय, आपल्या पद्धतीने सुटतोय काय, सुटत नाही तर आणा मास्तरला विचारा, मास्तर तुम्हाला सांगून दे. लक्षात आलं काय. कळते. हा, त्यामुळे पुस्तक कोणतं, एक 2 जण असेल 2 पुस्तक सेपरेट घ्या. वेगवेगळी ह्या आलटू पालटू पुस्तकं वापरा, जेणेकरून जेवढी जास्त गणित तुमच्याकडून सोडली जातील तेवढा तुमचा फायदा आहे. ओके, चला गणित घ्या मग. घ्या नका ताकद, चेहरा दिसून झाल्या, झोप. आता आता म्हणायचं नाही सर, तुम्ही घेताना 2 आणि 3 घेतलेलं सा, आम्हाला देताना 17 आणि 14 द्यायला लागलाय सा, असं म्हणायचं नाही. सिंपल एक्झाम्पल दिल्यात, जे आपण शिकलो ते फक्त अप्लाय करता येते का बघूया. आता हे तुम्ही नोट्सच्याच वहीत लिहून देणार. आता हे लिहायचं नाही, तिथं तिथं फक्त थेरोटिकल पार्ट लिहायचा, जो तुम्हाला वाचायचा आहे हे त्यात लिहायचं नाही. आता लिहिलं असलं तर असू दे, खोड नको सांग, असू दे, आजच्या लेक्चर पुरतं लिहून घ्या. पण सांगतोय काय, ते तिथं परत रिपीट करू नका. कारण कसं होतंय, आपल्याला गणिताची वही वाचायची सवय नाही, आपल्याला गणिताचं पुस्तक वाचायची सवय आहे. मी तुम्हाला ती नवीन सवय लावायला गणिताची वही तयार करायची तेवढ्यासाठी. लक्षात आलं काय.
झालं? झाला असणार. एवढाच वेळ आपल्याला जास्त वेळ देऊन चालत नाही. मी धारदार कशी व्हायची नाही. धारदारचा हे माहिती आहे उपयोग आहे की मेंदू शार्प का असला पाहिजे. कांदा कापलाय, टोमॅटो कापलाय चाकून, चाकूला धार नसली तर काय होते? ओरिजिनल नाही ना. ते मी करलं असं वाटतंय मला. काही कधी बसून करायला सांगितलं समजून झाले असं होते. ओके, पहिल्यांदा आता बघा टोटल 6 नियम आहेत आपल्याकडे. मी गणित सोडवायच्या अगोदर नियम परत रिपीट करायचा आपल्याला. ओके, पहिल्यांदा गणिताला कोणता नियम लागू होईल? बेरजेचा कंसाचा कोणता? कोणता? बेरजेचा होणार. बेरजेचा कोणता होईल? पहिला का दुसरा? पहिला. समान चिन्हाचा होईल. मग समान चिन्हाचा नियम काय सांगतोय? समान चिन्हाचा नियम काय सांगतोय? चिन्ह बदलणार नाही, चिन्ह तेच ठेवा आणि काय करा? बेरीज करा. म्हणजे चिन्ह काय राहील? आणि वजा 29 कोणाकोणाचं आलं? चुकलं कोणाकोणाचं? आता हे बरोबर आणायचं सांगायचं नाही. चुकलं तिने सांगायचं माझं चुकलंय. कुठून कोणाचं चुकलंय? अरे मग 100% नाही. हा इकडं बरोबर आहे. हा नाही ना कोणाचं चुकलं? हा चुकलं तर सांगायला लाज बाळगू नका. अजून सांगतोय मी परत, आणि समजायला असेल तर इथंच क्लिअर करेल. अरे इथनं बाहेर गेल्यानंतर सर ते मगाशी जे वजा 29 झालं ते कसं आलं हे व्हायला नको. ओके, हा परत 2 नंबरचा कोणता नियम वापरला पाहिजे? पहिल्यांदा कोणता नियम वापरला पाहिजे? अगोदर कंसाचा नियम वापरला पाहिजे का? तर या वजा 4च्या पुढे किती चिन्ह आहेत? 2 चिन्ह आहेत. कंसाचा नियम काय सांगतोय? कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलणार का नाही बदलणार? बदलणार नाही. म्हणजे काय राहील? परत लिहिलं मी, वजा आहे तसं राहणार. बरोबर आहे काय? आता त्याच्यानंतर काय येईल? वजा राहील आणि दोघांची बेरीज किती होईल? वजा. जे तुमचं दुसरं आन्सर आहे. चुकलं कोणाचं? मला तर वाटायला चुकलं. हा पुढं आता 3 नंबर कोणता आहे? नियम कोणता आहे? आता बघा, आता डोक्यात आलंच पाहिजे. काय? 3 नंबरच्या स्लाइड वरती नियम कुठं आहे हे आठवलं पाहिजे. दिस इज कॉल्ड रिकॉल. हे जे असते ना, हे ज्याचा रिकॉल चांगला असतोय ना त्याचं गणित 100% सुधारते. पण ज्याचं लक्ष नाही, समजा एखादं लक्ष आपलं विचलित झालं तर नेमकं ते वरती आहे का खाली आहे इथं कन्फ्युज झालं तर स्टडीमध्ये तुम्ही जे वाचताय, समजा आता हिस्ट्री वाचताय, पॉलिटी वाचताय, वाचल्यानंतर काय होतंय की तो मुद्दा नेमका कोणता होता, वरच्याला ते वाक्य होतं का खालच्याला ते वाक्य होतं, कन्फ्युजन होतंय. लक्षात आलं काय? त्याच्यामुळे रिकॉल चांगला पाहिजे. आता सांगा इथे नियम लिहिला, हा नियम कोणता आहे? समान चिन्हाचा आहे. वरती लिहिला खालती लिहिला? वरती होता समान चिन्हाचा. बरोबर आहे. समान चिन्ह काय सांगते? गुणाकार करा आणि काय करा? चिन्ह कोणाचं द्या? बेरीज, म्हणजे अधिक चिन्ह द्या. उत्तर काय येईल? अधिक 25. पुढं कोणता आहे? गुणाकार असू दे, भागाकार असू दे, नियम समानच म्हणलो, एकत्र लिहून दिले आपण. काय म्हणलो? समान चिन्ह आहेत, काय करणार? अधिकच राहणार. बरोबर आहे, अधिकच राहणार. आता सांगतो, तुम्ही इथनं मग काय पाठ केले माहितीये काय? वजा वजा अधिक, अधिक वजा वजा, वजा वजा अधिक, हे पाठ केले तुम्ही. बरोबर आहे. मी तसं म्हणलो का? कारण की चुका काय होत्या सांगू? ते करतायत, सात लिहिताय आणि वजा वजा अधिक म्हणताय. जो नियम गुणाकारला आपण पाठ केलेला असतोय तो लागू कशाला करतोय? बेरजेला लागू. आणि ती चूक होत्या. लक्षात घ्या. हे भरपूर वेळा माझ्या नजरेत आलेली गोष्ट आहे, म्हणून मी ते तसं म्हणायचं बंद केलं. नकोच म्हणलो. असले लेटर पाठीमागे नको. काय मास्तरवरती कलंक काय लागायला नको. मी सांगताना एकदम सोप्या भाषेत सेपरेट करून सांगितले, त्यामुळे क्लिअर होईल. आता बघा, समान चिन्ह आहेत, काय होईल? अधिकच राहणार. आणि भागाकार किती येईल? आता मी सोपा भागाकार दिलाय कारण की अजून तुमचे पाढे पाठ नाहीत असं मी समजून चाललोय. म्हणजे तुम्ही अजून एकदम काहीच नाही, ज्याला इथंच नाही असं म्हणून मी पहिल्यांदा चालू केले. पुढं आता गुणाकार करायचा. 7 त्रिक वजा राहील का अधिक राहील? वजा. नियम कोणता? दुसरा नियम, भिन्न चिन्हाचा नियम. लक्षात आलं? नियम काय आहेत समजते? जायचं ऍडव्हान्सला, एक स्टेप पुढं जायचं. विचारायचं तुम्ही, असं विचारायचं तुम्ही घ्या. म्हणजे कसं आपण ते रनिंग मध्ये करत नाही काय, हावसा हावसानं. मग सांगतो, जिने नवीन रनिंग चालू केले किंवा काय असेल त्यांची जी स्टेप येते ना ती गणतात पण येते. म्हणजे काय बघा, सुरुवातीला पीकला इमोशन्स सोडायचं नाही,
कुठलं गणित काय नसते, माझ्यापेक्षा काय मोठा आहे काय, हे चालू होतं. आणि हळूहळू हळूहळू खाली, म्हणजे काय बा, पहिल्यांदा रनिंग 2-4 दिवस कडक, काय पाय दुखत नाही काय नाही एकदम, आणि 8 दिवस झाले की दुखायला चालू होते. दुखायला चालू झालं की ह्यो ग्राफ खाली येतो. तर आज गणिताचं पण तसंच होते. पहिले 4 दिवस एकदम तापून, काय नाही सुट्टी नाही, नियम असं पाठ, बरोबर आहे. आणि एक आठवडा झाला, याचा ग्राफ खाली येतो. खाली काय येतोय माहिती आहे, काय रोज रोज गणित करायचंय, मास्तर ती सांगते पाठ करा पाठ करा पाठ करा, किती पाठ करू, इथं माझं माझं नाव माझ्या लक्षात राहीना, आणि पाठ करू कुठे पाठ करू, असं हे डोक्यात चालते. आणि एक स्टेज येत्या, काय गुणाकार गुणाकार 29 गुणिले 65 करा म्हणते मास्तर, कुठं करू, 29चा पाडा पाठ होतोय कसा, हे चालू होते. म्हणजे काय, आपण त्याला एक्सेप्शन द्यायला चालू करतोय, आणि त्याच्यामुळं ते अवघड होतं. मग काहीतरी मधनं शिंपेन येते, नकोच, गणितच नको, नापास होऊ दे, मी गणित करणारच नाही. कुठलं आलंय हे काय शेकडेवारी, चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज म्हणजे सगळ्यात मोठं शिंपेन आहे गणितातलं. म्हणजे ते समजत नाही ना तोपर्यंत एक सूत्र आहे बघा त्याचं, ई कंसात एक वजा घाती विन लिहायचं, त्यानं ते गणित अवघड झाले, बरोबर आहे. टेक्निक वापरा, शिका, सगळं सोपं होतं. रनिंग सुधारायचं आहे हळूहळू, सेम तसं आहे. फक्त इथे इम्प्लिमेंट करताना टप्प्याटप्प्याने इम्प्लिमेंट करा. डायरेक्ट मोठा घास खायला जायचं नाही. उठला आणि आला 5 किलोमीटर मारून, आज पहिल्याच दिवसात 5 किलोमीटर मारतो, दुसऱ्या दिवशी उठायला येणार नाही. त्यामुळं टप्प्याटप्प्याने जसं पचते तसं खायचं. ओके, त्याच्यानंतर हा घेऊया पुढचा, चला. आता काय, आता तुमचा पाडा पण चुकू शकतोय, म्हणजे गुणाकार पण चुकू शकतोय, आणि चिन्ह पण चुकू शकते. त्याच्यामुळे मी जरासं मोठं झालो, बाकी काय नाही. आपला दिलेला वेळ संपलेला आहे. कृपा करून मानावरती काढा आणि वरती पुढे बघा. ओके, हा, असं शांत आवाज भारी वाटते का नाही. मी एवढी शांत आवाज बोललो की तुम्ही झोपणार, जशी की आता थोड्यांच्या डोळ्यात झोप आहे. चला, पहिला काय येईल उत्तर, आता एकेकाने सांगू द्या, एक एक पर्टिक्युलर सांगू द्या. किती येईल, किती येईल, 68, 24 तारीख काय सांगितलं. आता दोन गोष्टी चुकू शकतात, एक तर गुणाकार चुकणार आणि नाहीतर चिन्ह चुकणार. आणि हे म्हणून का म्हणतो जरासा ऍडव्हान्स, म्हणजे काय, जरासं कुठेतरी काय ते घोटाळा करतात. म्हणजे काय, पहिल्यांदा एक तर गुणाकार चुकता कामा नये. बघा, मी सिंपल करतो. पहिल्यांदा 3 चोक 12शी 2, हाच्याला 1, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, गुणाकार माझा 72 आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर चिन्हाचा विचार करणार, चिन्ह कशी आहेत, समान आहेत. समान म्हणजे चिन्ह म्हणजे काय राहणार, उत्तर किती येईल, +72. दुसरं, कोणता नियम वापरायला पाहिजे पहिल्यांदा, कोणता, कंसाचा नियम, वरचा का खालचा, वरचा. म्हणजे वजा चिन्ह असेल तर प्रत्येक चिन्ह काय होणार, बदलणार. म्हणजे हे वजा ह्या बदलून काय करेल, उत्तर किती येईल, 110. मी चिन्ह फक्त तोवर लिहितो, जे आपलं हे चालू आहे तो पण आपण अधिकाने वजा लिहूया. ओके, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय सांगितले, गुणाकार करायचा आहे. 4 दोन्ही 8, 7 चोक
288 परत वजा वजा काय होईल, दोन्ही चिन्ह समान आहेत म्हणजे काय राहणार, त्याच्यानंतर परत हे वजा वजा आहे, चिन्ह बदलणार, 144 अधिक 72 होणार, 2 आणि 4 6, 7 आणि 4 1100 1 ह्याच्याला 1 200 चिन्ह कोणतं राहील लास्ट. आता हे काय झालं, आता त्यावेळी अशी ही पदावली येणार, आपण पदावलीमध्ये परत हे सगळं घ्यायचंय, पण इथं मी एक्स्ट्रा काय टाकलं तर तुम्हाला समजायला पाहिजे, ह्या 70चं चिन्ह कोणतं आहे, हे 20चं कोणतं आहे, वजा, म्हणजे दोघांची चिन्ह वजा वजा आहेत. आता बघा तुम्ही ह्या 95चा 70चा विचार पहिला करू शकताय, काही अडचण नाही. ह्या दोघांचा विचार पहिला करू शकताय, म्हणजे यांचं उत्तर काढून तुम्ही नंतर 95 मध्ये घेऊ शकताय, काही अडचण नाही. आपण कसं करूया तुम्ही सांगा, इकडे जायचं का आधी वजा वजा घ्यायचं, कोणतं घ्यायचं, आधी वजा वजा घ्या बरोबर आहे. म्हणजे मग 95 आहे तसं लिहिलं, हे वजा वजा दोघांचं चिन्ह समान आहे, चिन्ह तेच राहून काय होईल, बेरीज होणार, वजा बेरीज किती येईल, वजा किंवा किती उत्तर येईल, अधिक, समजलं. आता ह्या किती उत्तर येते, 5 होते, 5 पैकी 5च्या 5 बरोबर कोण होण्याचे, 5चे 5, हा 4 3 2, आता तुमच्या मधल्याचं काय सांगा, तुमचं एक नाही उत्तर, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, हा काय सांगा किती झाले, अरे से बरोबर का नाही, तुम्ही तिघ बरोबर आले, 1 2 3 4 5 किती आले, 5 4 4 एक पण नाही, हा आकडा आपल्याला वाढवायचा असतो, आज पहिलं लेक्चर आहे बरोबर आहे. टप्प्याटप्प्याने हे जेवढं जास्त 100% पर्यंत जाईल तेवढं वाढवायचं. ओके, हे समजलंय, नियम समजलं. आपण बेसिकचं पहिलं घ्यायला लागलोय. पहिल्यामध्ये आपण काय केलं, काय काय केलं, आपण पहिल्यांदा संख्या बघितली, संख्या रेषा बघितली, त्याच्यामध्ये संख्या बघितल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला, त्याच्यानंतर परत दुसरं काय बघितलं, त्याच्यानंतर आपण नियम घेतलेत. फक्त चिन्हांच्या बाबतीतलं पहिलं पाऊल आपण पहिल्या लेक्चरमध्ये टाकले बरोबर. ओके.